ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिना भक्ती, श्रद्धा आणि भगवान शिवाच्या कृपेचा महिना. या पवित्र महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजेच श्रावण सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा, जप आणि व्रत यामुळे भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण सोमवार हा फक्त व्रत किंवा उपवासाचा दिवस नाही, तो आपल्या मन, विचार आणि जीवन शुद्ध करण्याचा दिवस आहे. जर तुम्ही या दिवशी या सर्व गोष्टी टाळल्या आणि श्रद्धेने भगवान शिवाची पूजा केली तर नक्कीच महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबियापर्यंत नक्की शेअर करा. हर हर महादेव. पूजेदरम्यान पाळावयाचे नियम: हळद कुंकू लावू नये, शिवलिंगावर हळद कुंकू, सिंदूर किंवा रांगोळी अर्पण करू नये, शिवपूजेत तुळशीचे पान, केतकीचे फुले आणि लाल फुले वापरू नये, शिवलिंगाला शंखातून पाणी वाहू नये आणि शिवासमोर शंख वाजवू नये, शिवलिंगावर थेट अख्खा नारळ वाहणे शास्त्रानुसार निषिद्ध मानले आहे. या दिवशी काही गोष्टी करणे आवश्यक आहे, तितकेच काही गोष्टी करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण नकळत काही चुका करतो आणि त्यामुळे आपल्या पूजेचे पुण्य कमी होते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारला कोणत्या 7 गोष्टी अजिबात करू नये आणि का करू नये यामागचे कारण. श्रावण सोमवार हा पूर्णपणे सात्विकतेचा दिवस आहे. या दिवशी मांस, अंडी, मासे आणि मद्यपान करणे पूर्णपणे टाळावे. असे केल्याने शरीर आणि मन शुद्ध राहते आणि शिवपूजेत एकाग्रता वाढते. या दिवशी कोणाशीही भांडण, वाद किंवा खोटेपणा करू नये. भगवान शिव हे शांततेचे प्रतीक आहेत, त्यामुळे राग आणि नकारात्मकता दूर ठेवणे आवश्यक आहे. श्रावण सोमवारला लवकर उठणे अत्यंत शुभ मानले जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून शिवपूजा करावी. उशिरा उठल्यास पूजा योग्य रीतीने होत नाही. अनेकांना ही गोष्ट माहीत नसते. तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे, पण शिवपूजेत तुळशीचा वापर केला जात नाही. त्याऐवजी बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजा करताना शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. अस्वच्छ कपडे, घाणेरडे वातावरण किंवा नकारात्मक मनस्थितीत पूजा करू नये. जर तुम्ही व्रत किंवा पूजा सुरू केली असेल तर ती पूर्ण श्रद्धेने पूर्ण करावी. मध्येच सोडल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. श्रावण सोमवार हा मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार, ईर्ष्या, द्वेष ठेवू नये. यामुळे आपल्या पुण्यावर परिणाम होतो. काय करावे? ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करावे. उपवास किंवा फलाहार घ्यावा. गरजू लोकांना दान करावे. मन शांत ठेवून भगवान शिवाचे स्मरण करावे. या दिवशी जर आपण मनापासून भक्ती केली तर, चांगले विचार ठेवले आणि चुका टाळल्या, नक्कीच महादेव आपल्या जीवनातील संकट दूर करून सुख, शांती आणि यश देतील. लक्षात ठेवा, श्रद्धा खरी असेल तर शिवकृपा नक्की मिळते. म्हणूनच ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.